पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील गराडे आणि नाझरे धरण कोरडं ठाक पडलंय। धरणाजवळच्या 10 गावांसह तालुक्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवली। प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली। मन हिलवून टाकणार असं नाझरे धरणातील हे चित्र पहा। ड्रोनच्या माध्यमातून हे चित्र टिपलंय आणि असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। पाहूया। पुरंदर तालुक्यातल्या अनेक धरणांमध्ये पाणी साठा शिल्लक नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट उभं राहिलंय। पुरंदर तालुक्यातलं सर्वात मोठं धरण असणारं नाझरे धरण तर आटलंयच, मात्र गराडे या गावामध्ये असणारं धरण सुद्धा आपण पाहतोय की कोरडं ठाक पडलेलं आहे। अवघ्या चिमण्यांना पिण्यासाठी पाणी पुरेल एवढंच पाणी या धरणामध्ये शिल्लक पाहायला मिळतंय। मात्र आपण जर आजूबाजूला नजर टाकली तर संपूर्ण धरण जे आहे ते कोरडं ठाक पडलेलं आहे। या धरणाची खोली खरं तर आपल्याला सर्वात अधिक पाहायला मिळते, मात्र हे धरण जे आहे आपण पाहतोय की संपूर्णतः कोरडं पडलेलं पाहायला मिळते। गराडे गावामध्ये असणाऱ्या या धरणामुळे आसपासच्या जवळपास 5 ते 10 गावांमध्ये पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो। मात्र पुरंदर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी धरणांमध्ये पाणी साठा जो आहे तो शिल्लक पाहायला मिळत नाही। आपण पाहतोय की धरणामधल्या जमिनीला गुडघाभर भेगा जे आहे ते पडलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांकडून विनंती केली जाते की टँकर नका होईना पाणी पुरवठा जो आहे तो या जवळच्या गावांमध्ये केला जावा। इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की 10 दिवसानंतर टँकरला पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो, त्यामुळे प्रशासनानं लक्ष देऊन निदान पिण्याचं तरी पाणी आहे उपलब्ध करावं एवढीच मागणी केली जाते। मात्र पुरंदर तालुक्यामध्ये असणारं नाझरे बरोबरच गराडे धरण जे आहे ते सुद्धा पूर्णतः आटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुरंदर।